गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण फायनल अकाउंट मधील एक प्रॉब्लेम पाहणार आहोत. जुलै 2017 बोर्डाला आलेला हा प्रॉब्लेम आहे. तुमच्या स्क्रीनवर ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट आलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून प्रॉब्लेम लिहून घेऊ शकता आणि मग माझ्याबरोबर सोडवू शकता. ठीक आहे, तुम्ही प्रॉब्लेम लिहून घ्या. चला आता आपण सोडवूया प्रॉब्लेम. सॅलरी अँड वेजेस पीडी, यातला पहिला शब्द महत्वाचा आहे, सॅलरी, त्यामुळे ते पीडी ला येणार आहे. जर वेजेस अँड सॅलरी आलं तर ते येणार टीडी ला. नेक्स्ट पोस्टेज अँड टेलिग्राम आहे. पोस्टेज अँड टेलिग्राम, पोस्टेज अँड टेलिग्राम हा ऑफिसचा एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे तो येईल पीडी ला. ओपनिंग स्टॉक टीडी. प्लांट अँड मशिनरी आहे, थोडं तुम्ही ते दुरुस्त करा. प्लांट अँड मशिनरी असेटला येईल. नेक्स्ट आहे इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटी येतं टीडीला. दोन अकाउंट लक्षात ठेवा, एक इम्पोर्ट ड्युटी आणि दुसरं एक्सपोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटी म्हणजे आयात कर आणि एक्सपोर्ट म्हणजे निर्यात. ठीक आहे, आपण जो माल फॅक्टरीसाठी कच्चा माल खरेदी केलेला आहे, आयात केलेला आहे, त्याच्यावर जो टॅक्स भरणार आपण तो इम्पोर्ट ड्युटी असणार आहे. म्हणजे हा फॅक्टरीचा एक्सपेन्सेस असणार आहे, त्यामुळे टीडीला येईल. आणि एक्सपोर्ट, आपण पक्का माल एक्सपोर्ट करणार आहे, म्हणजे तो सेलिंग एक्सपेन्सेस असणार आहे, त्यामुळे तो पीडीला येईल. एक्सपोर्ट ड्युटी पीडीला आणि इम्पोर्ट ड्युटी टीडीला येईल. नेक्स्ट परचेसेस टीडी. सनरी डेटर्स, असेट, बिल्स रिसिवेबल, असेट, कॅरेज टीडी. सॉरी, इथं कॅरेज आउटवर्ड आहे, त्यामुळे ते पीडीला येईल. कॅरेज आउटवर्ड आहे त्यामुळे पीडीला येईल. नेक्स्ट वेजेस अँड सॅलरीज आहे. वेजेस अँड सॅलरीज, मगाशी मी सांगितलं सॅलरी पहिला शब्द आपण विचारात घेतला, इथे वेजेस पहिला शब्द आहे, याचा अर्थ वेजेस हे येणार, वेजेस अँड सॅलरी येणार टीडीला. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी पीडी. कॅश इन हँड असेट. लीज होल्ड प्रिमायसेस हे आपले असेट आहेत, त्यामुळे असेटला येणार. सेल्स टीसी. सनरी क्रेडिटर्स लायबिलिटीज. बिल्स पेएबल लायबिलिटीज. 10% बँक लोन टेकन ऑन 1 ऑक्टोबर 2012, ही पण आपली लायबिलिटी आहे. बँक लोन इज अवर लायबिलिटी. आता याला सेल्फ ऍडजस्टमेंट आहे, आपण प्रॉब्लेम सोडवताना याचा विचार करूया. तोपर्यंत याला हायलाइट करूया, तुम्ही याला टिक मार्क करा. बँक लोन जेव्हा तुम्ही लायबिलिटीला मांडाल तेव्हा ते इनर कॉलमला मांडा, याला म्हणायचं सेल्फ ऍडजस्टमेंट. ठीक आहे, आपण प्रॉब्लेम सोडवताना त्याच्या डिटेलमध्ये चर्चा करू त्यावर. नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग ऑडिट फीज. आउटस्टँडिंग देय द्यायची आहे, दिली नाहीये, त्यामुळे ती कुठे येणार, लायबिलिटीला येणार. कॅपिटल लायबिलिटीज. ठीक आहे, ट्रायल बॅलन्स पोस्ट झाला. आता आपण येऊया ऍडजस्टमेंट मध्ये. पहिली ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक टीसी आणि सेकंड इफेक्ट असेट. नेक्स्ट postal stamps of ₹250 and stationery of ₹400 unused. इथे थोडस चुकलेलं आहे, of ₹400 is unused. याचा अर्थ पोस्टल स्टॅम्प्स ₹250 आणि स्टेशनरी ₹400 वापरलेली नाहीये, म्हणजे शिल्लक आहे. म्हणजे काय, शिल्लक आहे. या ऍडजस्टमेंटचं नाव येतं
स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प्स आणि स्टॉक ऑफ स्टेशनरी. स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प आणि स्टॉक ऑफ स्टेशनरी अशाच आशयाची एक ऍडजस्टमेंट, अशी सेम ऍडजस्टमेंट आपला पुढचा नेक्स्ट टॉपिक आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. त्याच्यामध्ये तुम्हाला ही ऍडजस्टमेंट पाहायला मिळेल स्टॉक ऑफ स्टेशनरी वगैरे या नावानं. ठीक आहे. याचे इफेक्ट पोस्टल स्टॅम्प्स आणि स्टेशनरी, पोस्टल स्टॅम्प्स आणि स्टेशनरी मधून हे आपण मायनस करणार आहोत आणि सेकंड इफेक्ट आपण असेटला दाखवणार आहोत. त्यामुळे पोस्टल स्टॅम्प आणि स्टेशनरीला आपण टिक मार्क करूया. पोस्टेज अँड टेलिग्राम आहे बघा, त्याला टिक मार्क करा. मी हायलाइट करतोय. आणि त्यानंतर स्टेशनरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी याला तुम्ही टिक मार्क करा. पोस्टेजमध्ये 250 आपण मायनस करणार आणि सेकंड इफेक्ट असेटला सेम स्टेशनरीला तो इफेक्ट आपण करणार आहोत. Leasehold property is to be run for 10 years with effect from WEF with effect from 1st October 2012. आता काही विद्यार्थी विचारतात या ऍडजस्टमेंटमध्ये रक्कमच दिली नाहीये, तर ती रक्कम आपण शोधून काढायची आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय आहे? लीज होल्ड प्रॉपर्टी इज टू बी रन फॉर 10 years. ही जी लीज होल्ड प्रिमायसेस किंवा ही लीज होल्ड प्रॉपर्टी दिलेली आहे 80,000 रुपयाची, त्याचं ते किती वर्षासाठी आहे? 10 वर्षासाठी आहे. याचा अर्थ 10 वर्षासाठी आपण 80,000 पेड केलेले आहेत. म्हणजे एका वर्षासाठी आपण किती पेड केलेले असणार आहेत? 8,000 रुपये. 10 वर्षासाठी 80,000 म्हणजे एका वर्षासाठी 8,000. विथ इफेक्ट फ्रॉम 1st October 2012. हे केव्हापासून सुरू झालेलं आहे? 1 ऑक्टोबर 2012 पासून सुरू झालेलं आहे. ठीक आहे. आपला ट्रायल बॅलन्सची तारीख आहे 31 मार्च 2013 आणि हे 1 ऑक्टोबर 2012 पासून सुरू झालेलं. आता आपण हे कॅल्क्युलेट करूयाच. बँक लोन पहिला कॅल्क्युलेट करूया आणि मग लीज होल्ड प्रॉपर्टीमध्ये जाऊया आपण. ठीक आहे. बँक लोन. बँक लोन आपण घेतलेला आहे टेकन ऑन 1st October 2012. 1 ऑक्टोबर 2012 घेतलेला आहे आणि आपली ट्रायल बॅलन्सची डेट आहे 31st March 2013. फ्रॉम 1st October to 31st March 6 months होतात. 6 months वर आपल्याला बँकेला इंटरेस्ट पेड करावा लागणार आहे. आता त्याचं कॅल्क्युलेशन असं करता येईल. 60,000 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10%. 60,000 इंटू तुम्ही लिहून घ्या इथं 60,000 गुणिले 10/100. एक मिनिट, इथं थोडं दिसत नाहीये, थोडस हा 60,000 इंटू 10%, 10/100 हा रेट ऑफ इंटरेस्ट आला. इंटू 6/12. हे 6/12 हे काय आहे? 6 महिने, कारण लोन घेऊन 6 महिने झालेला आहे. याचं उत्तर येतं 3,000. हे 3,000 आहे इंटरेस्ट ऑन बँक लोन. इंटरेस्ट ऑन बँक लोन याचे 2 इफेक्ट असणार आहेत इंटरेस्ट ऑन बँक लोनचे. पहिला इफेक्ट बँक लोन मध्ये इंटरेस्ट आपण प्लस करायचा आणि सेकंड इफेक्ट इंटरेस्ट आपण कुठे दाखवायचं? पीडीला दाखवायचं. तुम्हाला ऍडजस्टमेंट समजली असेल. पुन्हा एकदा मी रिपीट करतो. 10% बँक लोन. बँक लोन 1/10/12 घेतलेला आहे. ट्रायल बॅलन्स आपला 31 मार्चचा आहे. 6 महिने झाले. 60,000 वर 10% 6 महिन्याचं इंटरेस्ट येतं 3,000. 3,000चे 2 इफेक्ट. लायबिलिटीला प्लस करायचं, लायबिलिटीमध्ये प्लस करायचं आणि सेकंड इफेक्ट पीडीला दाखवायचा. त्यामुळे आपण बँक लोन हायलाइट केलेला आहे. त्यानंतर दुसरी ऍडजस्टमेंट लीज होल्ड प्रॉपर्टीची, ती पण आता ऍडजस्टमेंट आपण करूया. लीज होल्ड प्रॉपर्टी. लीज होल्ड प्रॉपर्टी 10 years साठी दिलेली आहे आपल्याला. 10 years साठी किती दिलेली आहे? 80,000. मग फॉर 1 year साठी येणार 8,000. आणि केव्हापासून सुरू झालेलं आहे? विथ इफेक्ट फ्रॉम 1st October 2012. 1st October 2012 ते आपली ट्रायल बॅलन्सची डेट आहे पहा 31st March 2013. इथंपर्यंत इथून 1st October to 31st March 6 month. याचा अर्थ 6 monthचं आपल्याला याच्यावर डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. 1 वर्षासाठी 8,000, मग
सिक्स मंथसाठी येणार 4000. याचे दोन इफेक्ट असतील ए मायनस पीडी. त्यामुळं लीज होल्ड प्रिमायसेसला तुम्ही टिक मार्क करा. लीज होल्ड प्रिमायसेस या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट येतो लीज होल्ड प्रिमायसेसचा ए मायनस पीडी. नेक्स्ट डेप्रिसिएट प्लेन ऍडजस्टमेंट आहे ए मायनस पीडी. Mr. Rajan, our customer, became insolvent and could not pay his debts of rupees 1500. आता ही ऍडजस्टमेंट डेप्टच्या संदर्भात आहे. डेप्ट्स हे डेटर्सच्या संदर्भात असतात. राजन आपले कस्टमर आहेत, हे इनसॉल्वंट झालेले आहेत आणि ते आपले 1500 रुपये देऊ शकत नाहीयेत, म्हणजे त्यांनी आपले 1500 रुपये बुडवलेले आहेत. ऍडजस्टमेंटचं नाव येतं बॅड डेप्ट्स, बुडीत कर्ज. त्याचे दोन इफेक्ट आहेत बॅड डेप्टचे ए मायनस पीडी. आणि बॅड डेप्टची ऍडजस्टमेंट आपण सनरी डेटर्सला करतोय, त्यामुळे इथं डेटर्सला आपण टिक मार्क करूया. मी इथं हायलाइट करतोय, तुम्ही टिक मार्क करा. मगाशी प्लांटला एक टिक मार्क आपली राहिलेली आहे, ती प्लांटला एक टिक मार्क करा. पोस्टेजला टिक मार्क झाली, प्लांट, सनरी डेटर्स, प्रिंटिंग आणि लीज होल्ड प्रिमायसेसला टिक मार्क झालेले आहे. ठीक आहे. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला घेऊया. नेहमीप्रमाणे मी एक ब्लँक फॉर्मॅट तयार केलेला आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा फॉर्मॅट तयार करा. आजच्या फॉर्मॅटमध्ये मी थोडासा बदल केलेला आहे. तो बदल असा आहे, इथं आपण प्लस एनपी लिहितोय, तो थोडा आपण लिहायचा नाहीये, शेवटी लिहायचा. प्रॉफिट आला तर इथं प्लस एनपी, लॉस आला तर लेस नेट लॉस असं लिहिणार आहोत. त्यामुळे हे थोडं पेंडिंग ठेवा. नंतर इथं जेव्हा आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस कळेल, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस, तेव्हा आपण हे इथं रेकॉर्ड करणार आहोत. ठीक आहे. सोडवायला सुरुवात करूया आपण. आता ट्रायल बॅलन्स मध्ये येऊया आपण. सॅलरी अँड वेजेस 17,000 पीडीला येईल टू सॅलरी अँड वेजेस. टिक मार्क नाही आहे त्याला, आउटरला येईल 17,000 सॅलरी अँड वेजेस. नेक्स्ट पोस्टेज अँड टेलिग्राम पीडीला टिक मार्क आहे, त्यामुळे इनर कॉलम मध्ये मांडा. टू पोस्टेज अँड टेलिग्राम इनर कॉलम मध्ये 1750 एक ओळ रिकामी. नेक्स्ट ओपनिंग स्टॉक 23,500 ओपनिंग स्टॉक टीडीला येतोय, ऑलरेडी आपण लिहिलेला आहे. आउटरला रक्कम मांडा 23,500. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी असेटला येणार, टिक मार्क आहे, त्यामुळे आपण इनर कॉलम मध्ये 70,000 मांडणार आहोत. प्लांट अँड मशिनरी इनर कॉलम 70,000. नेक्स्ट इम्पोर्ट ड्युटी टीडीला येणार, टिक मार्क नाही, आउटरला 3,100 टू इम्पोर्ट ड्युटी 3,100 आउटर कॉलम. परचेसेस 98,500 परचेसेस टीडीला नेहमी इनर कॉलम मध्ये मांडायचे 98,500. सनरी डेटर्स असेटला येणार, टिक मार्क आहे, त्यामुळे ते इनरला घेणार आहे 45,800. सनरी डेटर्स असेटला या 45,800. आपण प्लांटवर इथं डेप्रिसिएशन वजा करणार आहोत, डेटर्सवर बॅड डेप्ट्स वजा करणार आहोत, त्यामुळे इथे एक ओळ रिकामी सोडा. नेक्स्ट बिल्स रिसिवेबल असेटला येणार 16,700. टिक मार्क नाहीये याला, त्यामुळे बिल्स रिसिवेबल आपण आउटर कॉलमला मांडणार आहोत ₹16,700. नेक्स्ट कॅरेज आउटवर्ड हे पीडीला येणार 1,800.
पोस्टेजला पण एक ओळ सोडलेली आहे, टू कॅरेज आउटवर्ड 1800. नेक्स्ट वेजेस अँड सॅलरीज टीडी येणार, टिक मार्क नाही, आउटर कॉलम 14,000. इम्पोर्ट ड्युटीच्या खाली येईल टू वेजेस अँड सॅलरी, आउटर कॉलम 14,000 14,000. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पीडीला टिक मार्क आहे त्यामुळे इनर कॉलमला 4,600. प्रिंटिंग अँड स्टेशनरी इनर कॉलम 4,600. नेक्स्ट कॅश इन हँड, असेटला येईल 1,850. कॅश इन हँड असेटला 1,850. हे असेट आहे आपली बाजू, ही लायबिलिटी बाजू आहे, ही पीसी, ही पीडी, ही टीडी आणि हा टीसी. हा ट्रेडिंग अकाउंट आहे इथपर्यंतचा पोर्शन, हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ही बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड आणि ही बॅलन्स शीटची असेट साइड. नेक्स्ट लीज होल्ड प्रिमायसेस 80,000, टिक मार्क आहे त्यामुळे इनर कॉलम मध्ये घेऊया लीज होल्ड प्रिमायसेस. असेटला लीज होल्ड प्रिमायसेस इनर कॉलम 80,000, त्याच्यावर आपण डेप्रिसिएशन वजा करणार आहोत. नेक्स्ट सेल्स 1,10,000, सेल्स टीसीला येतं, नेहमी इनर कॉलमला मांडायचं सेल्स 1,10,000. नेक्स्ट सनरी क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल हे दोन्ही लायबिलिटीला येतात, दोन्हीला टिक मार्क नाहीये त्यामुळे दोन्ही अकाउंट आपण आउटर कॉलम मध्ये मांडणार आहोत. सनरी क्रेडिटर्स 72,700, बिल्स पेएबल 40,000. 10% बँक लोन एल ला आपण मांडणार आहोत आणि याला टिक हायलाइट केले आपण, याचा अर्थ इनर कॉलमला 60,000. 10% बँक लोन इनर कॉलम 60,000. मग अशी सांगितल्याप्रमाणे यावर इंटरेस्ट येणार आहे 3,000. इंटरेस्टचे दोन इफेक्ट आहेत, लायबिलिटीला प्लस करायचं इंटरेस्ट आणि ते इंटरेस्ट आपला खर्च असल्यामुळे पीडीला दाखवणार आहोत. चला बँक लोनच्या खाली प्लस करा, प्लस आउटस्टँडिंग इंटरेस्ट ₹3,000, आउटरला टोटल 63,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट. याचा सेकंड इफेक्ट पीडीला येतो, टू आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन 3,000, टू आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन 3,000. नेक्स्ट आउटस्टँडिंग ऑडिट फीज 5,900 आउटस्टँडिंग, लायबिलिटीला आउटस्टँडिंग ऑडिट फीज 5,900. नेक्स्ट येते कॅपिटल, फर्स्ट पार्टनर कॅपिटल 45,000 अँड सेकंड पार्टनर कॅपिटल सेम अमाऊंट 45,000. आपला ट्रायल बॅलन्स ट्रेडिंग प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट मध्ये पोस्ट झालेला आहे. आता आपण ऍडजस्टमेंट मध्ये येऊया. फर्स्ट ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक टीसी असेट 30,000, प्लेन ऍडजस्टमेंट आहे, आउटरला अमाऊंट येईल 30,000 आणि सेकंड इफेक्ट असेटला येईल क्लोजिंग स्टॉक 30,000. नेक्स्ट सेकंड ऍडजस्टमेंट पोस्टल स्टॅम्प्स अँड स्टेशनरी इज अनयुज्ड ₹400 इज अनयुज्ड, म्हणजे हे वापरलं नाही, आपल्याकडे शिल्लक राहिलेलं आहे. याला स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प्स आणि याला स्टॉक ऑफ स्टेशनरी असं म्हणतात. स्टॅम्प पोस्टेज अँड एक्सपेन्स टेलिग्राम मधून आणि प्रिंटिंग अँड स्टेशनरी मधून ह्या अमाऊंट आपण मायनस करणार आहोत आणि हे आपल्याकडे स्टॉक असल्यामुळे हा स्टॉक आपण बॅलन्स शीटच्या असेटला दाखवणार आहोत. याचा पहिला इफेक्ट मायनस आहे, सेकंड इफेक्ट असेटला आहे. पोस्टल स्टॅम्प मध्ये 250 आणि स्टेशनरी मध्ये 400 मायनस करा. पहिल्यांदा आहे पोस्टेज अँड टेलिग्राम, त्याच्यामध्ये त्याच्या खाली लेस स्टॉक ऑफ स्टेशनरी, इनर कॉलम 250, आउटरला टोटल 1,500. सेम प्रिंटिंगच्या खाली
लेस स्टॉक ऑफ स्टेशनरी 400, आउटरला 4200. हा झाला स्टॉक ऑफ, हे झालं स्टॉक ऑफ स्टॅम्प्स आणि स्टॉक ऑफ स्टेशनरी. याचा सेकंड इफेक्ट येतो असेटला. असेटला मांडा स्टॉक ऑफ स्टॅम्प्स आणि स्टॉक ऑफ स्टेशनरी. आउटरला मांडा स्टॉक ऑफ स्टॅम्प्स 250 आणि स्टॉक ऑफ स्टेशनरी 400. इकडे पहा, इथं आपण मायनस केलेला आहे. हा स्टॉक आहे, 1500 स्टॉक नाहीये, हा या वर्षाचा एक्सपेन्सेस आहे. तसंच इथं स्टेशनरीचा स्टॉक 400 आहे आणि 4200 हा या वर्षाचा एक्सपेन्सेस आहे. एक्सपेन्सेस आपण पीडीला मांडायचे, त्यामुळे हा जो 400 आणि हे 250 इथं बॅलन्स शीट असेटला आपण घेणार आहोत. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, लीज होल्ड प्रॉपर्टी रन फॉर 10 years. याचे दोन इफेक्ट आहेत, ए मायनस पीडी. मगाशी आपण कॅल्क्युलेट केलेला आहे लीज होल्ड प्रॉपर्टीवर 4000 डेप्रिसिएशन येतं. पहिला इफेक्ट असेटला मायनस आणि सेकंड इफेक्ट पीडीला. चला मायनस करूया. लीज होल्ड प्रॉपर्टीच्या खाली लिहा लेस डेप्रिसिएशन 4000, आउटरला 76,000 आणि याचा सेकंड इफेक्ट मग पीडीला येईल. त्याच्या आधी आपण आणखी एक डेप्रिसिएशन आहे, हे पण डेप्रिसिएशन वजा करूया आणि दोन्ही इफेक्ट एकदम मांडूया. डेप्रिसिएट प्लांट 10%, प्लांटवर 10% कॅल्क्युलेट करायचं आहे. चला प्लांटला लिहा लेस, प्लांटच्या खाली लिहा लेस डेप्रिसिएशन 10%. 10% कॅल्क्युलेट करायला खूप इझी आहे, एक झिरो घालवा फक्त. 7000, आउटरला येईल 63,000. हा झाला पहिला इफेक्ट. ए मायनस असेटला मायनस केला. आता सेकंड इफेक्ट पीडीला लिहा टू डेप्रिसिएशन डॅश प्लांट अँड मशिनरी. इनर कॉलमला प्लांटवर डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 7000. त्यानंतर आहे प्रिमायसेस वर डेप्रिसिएशन आहे 4000. टोटल आउटरला आली 11,000. प्लांटवर 7000 आणि प्रिमायसेसवर 4000. आउटरला टोटल डेप्रिसिएशन 11,000. नेक्स्ट लास्ट ऍडजस्टमेंट, मिस्टर राजन अवर कस्टमर बिकेम इनसॉल्वंट. ऍडजस्टमेंटचं नाव आहे इथं बॅड डेप्स. ए मायनस पीडी, असेटला आपण मायनस करणार आहोत, डेटर्स मध्ये मायनस करायचे. बॅड डेप्स 1500. बॅड डेप्स सनरी डेटरच्या खाली लिहा लेस बॅड डेप्स. इथे एक आपण वर्ड ऍड करणार आहोत लेस न्यू बीडी 1500. आउटरला 44,300. हा झाला फर्स्ट इफेक्ट. याचा सेकंड इफेक्ट न्यू बीडी पीडीला येतो इथं 1500. आता आपल्या ऍडजस्टमेंट झालेले आहेत, याचा अर्थ या चार्ट मधले बाकीचे फिगर्स आलेले नाहीत, काय हरकत नाहीये. आपण इथं काय करूया, डॅश करूया. टू बीडी डॅश प्लस न्यू बीडी 1500 प्लस न्यू आरडीडी डॅश, टोटल आली 1500 लेस ओल्ड आरडीडी डॅश, आउटरला 1500. हे कम्प्लीट झालेलं आहे आपलं. सगळे ऍडजस्टमेंट झालेले आहेत. आता तीन स्टेप्स मध्ये पहिल्या स्टेप मध्ये आपण जीपी शोधणार आहोत. दुसऱ्या स्टेप मध्ये आपण इथं प्रॉफिट, नेट प्रॉफिट एनपी शोधणार आहोत आणि तिसऱ्या स्टेप मध्ये आपण इथं बॅलन्स शीट क्लोज करणार आहोत. ठीक आहे. आता आपण या प्रॉब्लेम मध्ये आरओ आणि आर आय आलेलं नाहीये, काय हरकत नाही. आपण फॉर्म्युलामध्ये ते लिहायचं, आलं नसेल तर तिथे डॅश करायचं. आउटरला येईल 98,500. आर आयच्या इथं पण येणार डॅश, आउटरला येईल 1,10,000. आर आय म्हणजे सेल्स रिटर्न सेल्स मधून वजा करायचं. आरओ म्हणजे परचेस मधून परचेस रिटर्न वजा करायचं. ठीक आहे. आता टोटल करूया आपण. टोटल क्रेडिटची टोटल जास्त दिसते, टीसीची टोटल जास्त आहे. टोटल येते 1,40,000. ही टोटल आपण टीडीला मांडा 1,40,000 आणि या 1,40,000 मधून हे वरची अमाऊंट सर्व या सर्वांची बेरीज करायची आणि हे वजा करायचं.
येणारं उत्तर आपला काय असेल, ग्रॉस प्रॉफिट जीपी. ग्रॉस प्रॉफिट येतो 900. हा आलेला ग्रॉस प्रॉफिट इथं खाली ब्रॉट डाऊन करा. बाय जीपी ब्रॉट डाऊन 900. बाय जीपी ब्रॉट डाऊन 900. पहिली स्टेप आपली कंप्लीट झाली. जीपी शोधला आपण 900. आता थोडंसं इथं तुम्हाला लक्षात आलं असेल, आता आपण ह्या दोन्ही साईडची टोटल करणार आहोत आणि ज्या बाजूची टोटल जास्त असेल त्या बाजूची टोटल मांडणार आहोत. इकडे फक्त 900 आहे आणि इकडे मात्र 1500, 17,000, 1500, 11,000 वगैरे अशा मोठ्या रकमा आहेत. याचा अर्थ या बाजूची म्हणजे पेढीची बेरीज काय आहे, जास्त आहे. ज्या बाजूची बेरीज जास्त त्या बाजूची बेरीज आपण करणार आहोत. त्यामुळे या पेढीची टोटल करूया आपण. पेढीची टोटल येते 40,000. ती आपण आता पीसी ला मांडणार आहोत. इकडे पीसी ला मांडली. आता यामधून या 40,000 मधून हे वरची अमाऊंट वजा करायची. येणारं उत्तर इथं मांडूया आपण. येणारं उत्तर येतं 39,100. आता पहा, जर पिढीला फरक आला, इकडे फरक आला पिढीला, तर तो असतो नेट प्रॉफिट. आणि जर पीसी ला फरक आला तर तो असतो नेट लॉस. त्यामुळे इकडे लिहा 2 नाही लिहायचं, इकडे बाय लिहायचं. क्रेडिट साइड आहे. बाय नेट लॉस ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. बाय नेट लॉस ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. पार्टनर आपला पहिला पार्टनर आहे विशाल आणि दुसरा पार्टनर आहे वैभव. प्रॉब्लेमच्या सुरुवातीला हे विशाल आणि वैभव कसा प्रॉफिट शेअर करून घेतील याबद्दल काहीही दिलं नाहीये. ऍडजस्टमेंट मध्ये पण काही दिलं नाहीये. जर दिलं नसेल तर या दोघांना प्रॉफिट किंवा लॉस इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा. इक्वली म्हणजे याला 1/2 येईल, याला 1/2 येईल. ठीक आहे. त्यामुळे इथं आपण लॉसला लिहिलेलं आहे विशाल 1/2, वैभव 1/2. तुम्हाला लक्षात आलं असेल पीडीची टोटल जास्त आहे त्यामुळे ती टोटल आपण इथं मांडली. पुन्हा ती पीसी ला मांडली आणि यामधून वरची रक्कम वजा केली. येणारं उत्तर आपलं आलेलं आहे नेट लॉस. आता हा नेट लॉस या दोघांना आपण समान म्हणजे 1/2 या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करत आहोत आणि त्याचं उत्तर येत आहे 19,550. या दोघांची टोटल परत एवढी यायला पाहिजे. टोटल येते. त्यामुळे आता नेक्स्ट इफेक्ट, हा नेट लॉस कुठे ट्रान्सफर करायचा आहे, कॅपिटलमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. ठीक आहे. आपण फॉर्म्युला लिहिलेलाच आहे. मी मगाशी तुम्हाला पेंडिंग ठेवा म्हटलं होतं. प्रॉफिट आला तर इथं प्लस एनपी लिहा, इथं प्लस एनपी लिहा. जर लॉस आला तर मग तुम्ही इथं काय लिहा, लेस नेट लॉस. लेस नेट लॉस. जर तुम्ही बोर्डाचे जुने प्रॉब्लेम काढून बघितलं तर प्रॉफिट मॅक्झिमम वेळेला प्रॉब्लेम हे प्रॉफिटचे आलेले आहेत. अगदी अपवादात्मक असा एखादा प्रॉब्लेम लॉसचा आलेला आहे. ठीक आहे. लॉस आपण काय करणार आहोत, कॅपिटल मधून मायनस करणार आहोत. जसं प्रॉफिट आपण प्लस करतो तसं लॉस मायनस करायचा. विशालचा लॉस आहे 19,550. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ही ऍडजस्टमेंट आलेली नाहीये त्यामुळे तिथं आपण डॅश करणार आहोत. 45 मधून हे 19,550 मायनस होतील. त्याचं उत्तर येईल 25,450. लेस ड्रॉइंग पण आलेलं नाहीये त्यामुळे इथं आपण डॅश करूया. आउटरला येईल 25,450. सेम वैभवचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल डॅश नेट लॉस 19,550 वजाबाकी खाली मांडा 25,450 लेस ड्रॉइंग डॅश आउटरला 25,450. आता आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड आणि असेट साइड या दोन्ही साइडची टोटल काय यायला पाहिजे, इक्वल समान यायला पाहिजे. टोटल करून बघूया आपली टोटल समान येते का. लायबिलिटी साइडची टोटल येते 2,32,500 आणि असेटची टोटल येते सेम येते 2,32,500. याचा अर्थ आपला प्रॉब्लेम बरोबर आलेला आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे क्लोज करू शकता.
Thank you.